झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. धुळे लोकसभेच्या निकालाबाबत झडताय पैजा. भाजपचे डॉक्टर भामरे की काँग्रेसच्या डॉक्टर शोभा बच्छाव, दावे प्रतिदावे. झालेल्या 60.21% मतदानाची होते चिरफाड. धुळे लोकसभा मतदारसंघात 20 मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडली आणि तब्बल 20 लाख मतदारांपैकी 40% मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवली. या मतदारसंघात 60.21% इतके मतदान झाले. निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची संख्या जास्त असली तरी खरी लढत महायुतीचे डॉक्टर सुभाष भामरे आणि महाविकास आघाडीच्या डॉक्टर शोभाताई बच्छाव यांच्यात झाली. अधिकृत मतमोजणी 4 जून रोजी होणार असली तरी तमाम राजकीय विश्लेषक, राजकीय रसिक, पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आपापल्या परीने निकाल लावून मोकळे झालेत. झालेल्या 60% मतदानाची आपल्या सोयीने चिरफाड केली जाते. या लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघ असल्याने मालेगाव मध्य, धुळे शहर हे मतदारसंघ निकालाला कलाटणी देणारे ठरतील असा अंदाज लावला जातोय. इकडून धुळे ग्रामीणमध्ये काँग्रेसचे आमदार कुणाल पाटलांचा प्रभाव किती, शिंदखेड्यात भाजपचे आमदार जयकुमार रावल यांच्यामुळे कमळ चालले किती, मालेगाव ग्रामीणमध्ये मंत्री दादा भुसे यांच्या ताकदीचा परिणाम किती, तर मालेगाव शहरात MIMच्या आमदारांसह बाकी मुस्लिम नेत्यांनी काँग्रेसला किती खंबीरपणे साथ दिली, यासारखे अनेक तर्कवितर्क लावले जात आहे. याला आकडेवारीची जोड दिली जाते. महाविकास आघाडीच्या समर्थकांपैकी काही जण डॉक्टर शोभाताई बच्छाव यांचा विजय निश्चित असल्याचा दावा करताय. काहींच्या मते विजय होईल पण मताधिक्य 50,000च्या आत असेल, तर काहींनी विजयाचा लीड लाखांच्या पुढे नेऊन ठेवलाय. हेच दुसऱ्या बाजूने देखील घडते. महायुतीच्या समर्थकांना डॉक्टर भामरे यांचा विजय निश्चित वाटतोय. मात्र निवडणुकीच्या आधीपासून ते आणि तमाम भाजप 3.5 लाखांचा लीड मिळवण्याचा दावा करीत होते. आता तो राहिलेला नाही. 3.5 लाखांच्या लीडवर कोणी बोलत नाही, तर दोघांमधील फरक 20 ते 30 हजारांचा राहील असे बोलले जाते. कारण डॉक्टर शोभाताई बच्छाव यांना सुरुवातीला भाजपाने तेवढे दखलपात्र समजले नाही. मात्र त्यांनी ज्या पद्धतीने लढत दिली त्यावरून आता भाजपाचा लीड अवघ्या काही हजारांवर येऊन ठेपल्याचे तेच सांगताय. अद्याप निकाल लागलेला नाही, पण कोण जिंकणार यावर मात्र चांगल्याच पैजा झडताय. अनेकांच्या अंदाजाची आकडेवारी सोशल मीडियावर फिरते. डॉक्टर बच्छाव यांच्या विजयाच्या आकडेवारीत काहींनी त्यांना 1,02,000 तर काहींनी 1,85,000चा लीड दिलाय. तर डॉक्टर भामरेंच्या विजयाबाबतीत काहींनी त्यांना 25 ते 20,000 तर काहींनी 90,000चा लीड देऊन त्यांना विजय केले. असे असले तरी फिरणाऱ्या मेसेजमधून दोन्ही बाजूंचे उमेदवार दिवसभरात किमान 2 ते 3दा पराभूत होत आहे, तर 2 ते 3दा विजयी ठरत आहे. हे प्रत्येकाने आपापल्या परीने लावलेल्या तर्काचे अंदाज आहेत. दावे प्रतिदाव्यात कुणी पार्ट्या, कुणी देवदर्शन तर कुणी रोख स्वरूपाच्या देखील पैजा लावल्यात. अर्थात हे केवळ आकडेवारीवरील अंदाज आहे, पण आकड्यांच्या या खेळात मतदारांच्या मनात काय दडलंय हे प्रत्यक्ष 4 जूनलाच कळेल. अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे.